नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहार एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अगोदरचं जे लेक्चर बघितलं होतं त्या लेक्चरमध्ये आपण बघितले टर्मिनॉलॉजी जेनेटिक्समध्ये अशा कोणकोणत्या डेफिनेशन्स आहे, टर्म्स आहे त्या आपण बघितल्या. आणि आजचं जे लेक्चर आहे आपलं, त्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. त्यातला पहिला जो लॉ आहे तो पहिला लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. त्यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ मेंडेल असंही पण आपण म्हणतो. लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे तर त्याचं स्टेटमेंट आपण आता पाहू की लॉ ऑफ डॉमिनन्स काय भानगड आहे. ओके, तर पहा लॉ ऑफ डॉमिनन्स और फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे आई वडिलांकडून त्याचे जे पाल्य असणार त्यांच्यामध्ये कोणते कॅरेक्टर येतात म्हणजे इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्स म्हणजे आई वडिलांपासून मुलामध्ये जे काही कॅरेक्टर येत असतील, ओके, त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स असं म्हणतो. तर आपण पहिला लॉ पाहत आहे, कोणता आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्स म्हणजे काय, ओके, डॉमिनन्स म्हणजे काय ते पाहत आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स पाहत आहे. तर इन अ क्रॉस बिटवीन, आता लक्षात घ्या इथं काय होते, इन अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम. दोन व्यक्तीमध्ये, दोन ऑर्गॅनिझम आहे, दोन व्यक्तीमध्ये क्रॉस झाला. ओके, लक्षात घ्यायचं इथं काय झाला, क्रॉस बिटवीन कोणामध्ये, दोन ऑर्गॅनिझम मध्ये. कशासाठी झाला, प्युअर फॉर एनी पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ आहे की एक जर टॉल असणार तर दुसरं डार्क असणार. एक जर प्लांट असलं त्याच्या फ्लावरचा कलर रेड असला तर दुसऱ्या याचा पिंक असणार. अपोजिट कॅरेक्टर. ओके, एखादं सीड जर असलं आणि ते जर ग्राउंड असलं तर दुसरं कसं असणार, व्रिंकल असणार. ओके, तर अशा प्रकारचं आहे. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकामेकाच्या अपोजिट, एक टॉल असला तर दुसरा डार्क असणार, अशा प्रकारचं. लक्षात घ्या, इथपर्यंत पाहू आता. इन अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम प्युअर फॉर एनी पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, आणि द कॅरेक्टर दॅट ॲपियर, the character that appear in F1 generation called as dominant, and the one which is suppressed is called as recessive character. आता लक्षात घ्या, हे आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. एक पॅरेंट असा आहे की तो टॉल आहे आणि दुसरा पॅरेंट असा आहे की तो डार्क आहे. ओके, लक्षात घ्या, डार्क आहे. एक पॅरेंट असा आहे की तो टॉल आहे, दुसरा पॅरेंट आहे की तो डार्क आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. एक ओके, कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ आहे तो एक टॉल असतो तो दुसरा काय असतो, डार्क असतो. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टरचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आपण काय म्हटलं पहिलं, काय इन अ क्रॉस केला म्हणते दोन ऑर्गॅनिझम मध्ये. लक्षात घ्यायचं, इन अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम प्युअर फॉर एनी पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, एक टॉल आहे दुसरा डार्क आहे, याच्यामध्ये क्रॉस झाला. ओके, क्रॉस झाल्यानंतर पहा, लक्षात घ्या आता पहा, हे जे टॉल आहे हे पॅरेंट आहे, एक टॉल आहे दुसरा डार्क आहे. ओके, याच्या आतमध्ये काय असतं म्हणते, या टॉलमध्ये काय आहे म्हणते, यालाच आपण फिनोटाईप असं म्हणतो. फिनोटाईप म्हणजे आपल्याला एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल, ज्या की आपण टर्मिनॉलॉजी आणि डेफिनेशन अगोदरच पाहिल्या. कोणत्या, त्याच्यामध्ये फिनोटाईप होता. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल, बाहेरून तो कसा दिसतो. ओके, आणि त्याच्याच आता हे जे टॉल कॅरेक्टर आहे याला रिस्पॉन्सिबल त्याला एक जिनोटाईप असणार आतमध्ये. तर ती जिनोटाईप कोणती आहे म्हणते, कॅपिटल टी. आणि इकडे कोणते राहणार म्हणते, डार्कसाठी स्मॉल टी. तर लक्षात घ्यायचं, हे झाले, हा झाला फिनोटाईप. ओके, हे पॅरेंट होते, हे पॅरेंटचे हे झाले फिनोटाईप, हा झाला जिनोटाईप. लक्षात घ्यायचं फक्त. आणि या जिनोटाईपचा आता याच्यातून काय निघणार म्हणते, गॅमेट. तर गॅमेट कोणता निघणार, दोन जर सिमिलर आहे तर त्यापैकी एक टी खाली येणार आणि दुसरा गॅमेट कोणता येईल म्हणते, स्मॉल टी येणार. ओके, आणि याची जी F1 जनरेशन आहे, ही F1 जनरेशन काय होते म्हणते, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि याचं असं म्हणणं आहे की या लॉचं असं म्हणणं आहे की हा जर असणार तर याच्यामध्ये काय झालेला, हा कॅपिटल टी काय आहे म्हणते, डॉमिनंट आहे म्हणते, कशावरती, स्मॉल टी वरती. तर याचं असं म्हणणं आहे की जी F1 जनरेशन जी दिसते, F1 जनरेशनमध्ये ज्याचे आपल्याला कॅरेक्टर दिसतात, तर आपल्याला हा कसा दिसतो, हा फिनोटिपिकली आपल्याला कसा दिसणार, टॉल दिसणार. कसा दिसणार, टॉल दिसणार. तर याचं असं म्हणणं आहे की या लॉचं असं म्हणणं आहे की जो F1 प्रोजेनीमध्ये आपल्याला ज्याचं एक्सप्रेशन दिसते, ओके, F1 जनरेशनमध्ये ज्याचे ॲपियर होताना दिसले आपल्याला कॅरेक्टर, तर त्याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. आणि इथं स्मॉल टी आहे, तो काय रिसेसिव्ह स्टेजमध्ये त्याचे काय केलं, सप्रेस केलं. कॅपिटल टीनं काय केलं, स्मॉल टीला सप्रेस केलं. म्हणजेच काय, टॉल जो आहे पण त्याच्यामध्ये आणखी रिसेसिव्हमध्ये काय म्हणते, त्याचा डॉमिनंटचा स्मॉल टी पण तिथं असतो. असं या लॉचं इथपर्यंतच असं म्हणणं आहे. ओके, तर म्हणजे सिंपल, याच्यापेक्षा बी आणखी सिंपल आपल्या लँग्वेजमध्ये लक्षात घ्यायचं आहे. हे जे आहे ना, हे पुस्तकी आहे.
हे जे पुस्तकामध्ये असं मेंडेलनं क्रॉस केले, 7 कॅरेक्टरवरती काम केलं आणि त्या कॅरेक्टरमध्ये एक एक ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते आणि ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजेच काय, एक त्यातलं आपण हे एक्झाम्पल पाहिलं. तर आता आपल्या लँग्वेजमध्ये ओके, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातलं एक्झाम्पल आपण घेऊन पाहू. हे अंडरस्टँडिंगसाठी आहे फक्त. ओके, तर हा जो डॉमिनन्स आहे, डॉमिनन्सचं म्हणणं काय आहे, लॉ ऑफ डॉमिनन्सचं म्हणणं काय आहे, तर लक्षात घ्यायचं, एक फिमेल आहे आणि एक मेल आहे. एक फिमेल अशी आहे की त्याचं एक कॅरेक्टर आहे की ती फिमेल आहे असून ती टॉल आहे. फिमेल असून ती काय आहे, टॉल आहे. टॉल आहे म्हणजे उंच आहे. आणि दुसरं जो मेल आहे म्हणते तो काय आहे, त्याचं एक कॅरेक्टर आहे की त्याची हाईट कमी आहे. ओके, म्हणजे फिमेलची हाईट जास्त आणि मेलची हाईट कमी आहे. आणि यांचा जर क्रॉस झाला आणि त्यांच्यापासून जे बाळ तयार झालं आणि ते बाळ कसं असणार, तर या लॉनुसार ते बाळ जर टॉल निघलं, ओके, टॉल झालं, ओके, म्हणजे एक लक्षात घ्या, परत समजून घ्या, एक फिमेल आहे की त्यांचं एक कॅरेक्टर आहे की ती टॉल फिमेल आहे म्हणजे उंच फिमेल आहे. आणि दुसरा जो एक मेल आहे, ओके, एक पुरुष आहे की त्याची हाईट कमी आहे. यांचं जर लग्न झालं आणि त्यांच्यानंतर त्यांचं जे बाळ होणार ते बाळ म्हणजेच काय, लग्न झालं म्हणजे काय, क्रॉस होणार. आणि क्रॉस झाल्यानंतर त्यांची जी F1 प्रोजेनी म्हणजे पहिलं बाळ जे पहिलं अपत्य राहणार त्या बाळाची, ते बाळ झाल्यानंतर त्या बाळाची हाईट जर जास्त असली म्हणजेच काय, त्याची आई जी फिमेल होती ती काय झाली, त्याच्यामध्ये डॉमिनंट झाली. आणि म्हणजेच काय, डॉमिनंट झाली. आणि त्याचे जे वडील होते ते त्याच्यामध्ये स्मॉल टीच्या नुसार ते आतमध्ये आले आणि ते काय असणार, त्याच्यामध्ये रिसेसिव्ह स्टेटमध्ये असणार. म्हणजेच काय, जी पहिली प्रोजिनी असते त्यामध्ये ऑलवेज ते काय असतात, डॉमिनंट कॅरेक्टर शो करल्या जाते म्हणते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतो. काय म्हणतो, डॉमिनंट कॅरेक्टर. ओके, लक्षात घ्या. परत एक वेळेस फास्टमध्ये घेऊ आपण. इन अ क्रॉस बिटवीन टू ऑर्गॅनिझम प्युअर फॉर एनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एक म्हणजे लक्षात घ्या, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी आपण अभ्यास करत आहे. कॉन्ट्रास्टिंग म्हणजेच काय, असे कॅरेक्टर लक्षात घ्यायचं, असे कॅरेक्टर की ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. इझिली आयडेंटिफाय म्हणजे कसं काय, एखादा व्यक्ती जर टॉल असला आणि एखादा व्यक्ती जर डार्क असला तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. एखादं सीड असलं, त्या सीडचा जर ते सीड राऊंड असलं आणि एखादं खरबरड सीड असलं तर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. आणि हे कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एकमेकाच्या अपोजिट कॅरेक्टर असतात. लक्षात घ्यायचं, एखाद्याचे अपोजिट कॅरेक्टर असतात एकमेकांच्या, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि दी कॅरेक्टर दॅट ॲपियर इन F1 जनरेशन, म्हणजे असे कोणते कॅरेक्टर आहे ते F1 जनरेशन मध्ये अपियर होताना आपल्याला दिसून आलं. ओके, म्हणजेच काय, आपण पाहिलं की जे फिमेल होती ती फिमेल टॉल होती आणि त्याचं बाळ बी टॉल झालं. म्हणजेच काय झालं, तर ती फिमेल जी होती ती डॉमिनंट ठरली म्हणते F1 जनरेशन मध्ये. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अपियर झालं त्याचं कॅरेक्टर टॉलनेसचं, म्हणून त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. आणि द वन विच इज सप्रेस, असं सप्रेस कोणतं झालं म्हणते त्याला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह कॅरेक्टर असं म्हणतो. तर आपण जे एक्झाम्पल, जे इन्व्हायरमेंटमधलं किंवा समाजामधलं जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामधली जी टॉल फिमेल होती, लक्षात घ्यायचं, टॉल फिमेल क्रॉस विथ डार्क, टॉल फिमेल विथ डार्क मेल, याच्यासोबत क्रॉस झाल्यानंतर जे F1 तयार झालं म्हणते ते कसं झालं म्हणते, टॉल झालं. ओके, आणि आपल्याला कॅरेक्टरवर लक्षात घ्या. आता इथं मेल फिमेलचं आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, फक्त त्याचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि असं कॅरेक्टर पाहिजे की ते F1 जनरेशनमध्ये ॲपियर होताना आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजेच काय, डॉमिनंट होताना जे दिसलं आपल्याला त्याला आपण लॉ ऑफ डॉमिनंटमध्ये तिथं प्रूव्ह होतो. आणि जे त्याच्यामध्ये असते पण तो कसा असतो, हेट्रोझायगस असतो. हेट्रोझायगस म्हणजे जेव्हा तो टॉल असतो तर त्याच्या अपोजिट एक कॅरेक्टर असते म्हणजे तिथं ते कोणतं असते म्हणते, डार्क आहे. म्हणजेच काय, रिसेसिव्ह आहे. पण तो F1 जनरेशनमध्ये कसा असतो, सप्रेस टेस्टमध्ये. हे बघा, लक्षात घ्या, सप्रेस असतं ते कॅरेक्टर. ओके, हे जे एक्झाम्पल आपण घेतलं ते याच्यामधली जी फिमेल होती ती टॉल होती, ती डॉमिनंट झाली म्हणते F1 जनरेशनमध्ये. म्हणून तो F1 जनरेशनमध्ये काय झालं म्हणते, त्या अपत्याचं जे कॅरेक्टर आहे हाईटचं ते उंच झालं. ओके, आपण लॉ ऑफ डॉमिनन्स पाहिला. आता आपण दुसरा सेकंड लॉ जो आहे मेंडेलचा सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स, ज्याचं नाव आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर लॉ ऑफ सेग्रिगेशनचं काय स्टेटमेंट आहे ते पाहू आपण. लक्षात घ्या, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे. आणि उदाहरणासह आपण जर मी ते उदाहरण दिलं तुम्हाला, त्याच्याहून जर अंडरस्टँड नाही झालं तर आता जे उदाहरण देईन याच्याहून ते क्लिअर कट होऊन जाते. लॉ ऑफ सेग्रिगेशन, ओके, और सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स काय बनगड आहे. तर याच्यामध्ये पहा, द टू अलील, आता अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. अलील म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन, इट इज नोन ॲज अलील. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे टर्मिनॉलॉजी. अगोदर ते लेक्चर पाहायचं, नंतरच या लेक्चरवर यायचं. हां, द टू अलील ऑफ टू डिफरंट पॅरेंट. ओके, दोन अलील आहे म्हणते टू डिफरंट पॅरेंटचे. द टू अलील ऑफ टू डिफरंट पॅरेंट. ओके, दोन अलील आहे दोन डिफरंट पॅरेंटचे.
कम टुगेदर. ओके, कम टुगेदर इन F1 जनरेशन. कम टुगेदर इन F1 जनरेशन म्हणजेच पहा, लक्षात घ्या, दोन डिफरंट पॅरेंट आहे, दोन डिफरंट पॅरेंट आहे. ओके, त्याचे दोन अलील आहे, ते एकत्र आले म्हणते कुठं, F1 जनरेशनमध्ये. कम टुगेदर इन F1 जनरेशन. आता समोर जा, दे रिमेन टुगेदर इन F1 जनरेशन. दे रिमेन टुगेदर इन F1 जनरेशन विदाउट कॉन्टॅमिनेटिंग विथ इच अदर. ओके, इथपर्यंत लक्षात घ्या. पहिलं काय लक्षात घेणार आहे, द टू अलील ऑफ टू डिफरंट पॅरेंट. दोन पॅरेंट आहे म्हणजे त्या दोन पॅरेंटचे दोन अलील आहे. अलील म्हणजेच काय, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. ओके, तर दोन पॅरेंट आहे, दोन पॅरेंटचे दोन वेगवेगळे काय आहे, अलील आहे, आणि ते F1 जनरेशनमध्ये एकत्र येतात. ओके, दे रिमेन टुगेदर इन F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये सोबत राहता. ओके, सोबत आले विदाऊट, पण सोबत येतात ते, पण कोणत्याच प्रकारचं कॉन्टॅमिनेटिंग म्हणजे कोणत्याच प्रकारचे त्या कॅरेक्टरच्या आतमध्ये. ओके, म्हणजेच ते जे जेनेटिक मटेरियल असतं, कोणतं अलील, त्या अलील एकामेकामध्ये भेसळ करत नाही. विदाऊट कॉन्टॅमिनेटिंग विथ इच अदर, कोणत्याच प्रकारचं कॉन्टॅमिनेशन तिथं होत नाही. बट दे सेपरेट इन देअर. लक्षात घ्या, बट दे सेपरेट इन देअर ओरिजिनल फ्रॉम ॲट दी टाईम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. लक्षात घ्या, हा लॉचं स्टेटमेंट आहे. लॉचं असं म्हणणं आहे की दोन डिफरंट पॅरेंट आहे, दोन डिफरंट पॅरेंटचे दोन डिफरंट अलील आहे, ते एकत्र येतात इन F1 जनरेशनमध्ये, आणि ते कम टुगेदर इन F1 जनरेशन म्हणजे सोबत राहतात ते F1 जनरेशनमध्ये, पण कोणत्याच प्रकारचं एकमेकांमध्ये कॉन्टॅमिनेशन, कोणत्याच प्रकारची भेसळ त्यामध्ये होत नाही. आणि ते बट ते सेपरेट होता म्हणते, जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल तेव्हा ते सेपरेट ओरिजिनल फॉर्ममध्ये सेपरेट होतात, असं म्हणणं आहे. आता लक्षात घ्या, हे झालं स्टेटमेंट. आता आपण उदाहरणासहित हे आपण तुम्हाला मी समजून सांगतो. ओके, पॅरेंट जनरेशन. पॅरेंट जे काही पॅरेंट आहे ते पॅरेंट कसे आहे पण लक्षात घ्या. एक 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 गोष्ट शांततेत लक्षात घ्या. आता पॅरेंट, तर पॅरेंट कसे आहे, तर टॉल आहे. ओके, आणि दुसरा पॅरेंट असा आहे डार्क आहे. ओके, आता लक्षात घ्या शांततेत, हा क्रॉस म्हणजे यांच्यामध्ये क्रॉस होतो. लक्षात घ्या, पॅरेंट कसे आहे, पॅरेंट जनरेशन कसे आहे, एक टॉल आहे, एक डार्क आहे. लक्षात घ्यायचं, हे जे चिन्ह आहे हे फिमेलचं चिन्ह आहे, आणि हे जे चिन्ह आहे हे मेलचं चिन्ह आहे. हे सपोज, लक्षात घ्या, सपोज शब्द लय महत्त्वाचा आहे. समजा ऑलवेज राईट कोण असता, तर मेल असता. ओके, माणसं हे काय असता, ऑलवेज राईट असता, अशा गुणधर्मावर हे लक्षात राहते. लक्षात ठेवायचं कधी बी ऑलवेज राईटच्या राईट साईड नाही ना, म्हणून ऑलवेज राईट कोण असतो, तर सपोज आहे, पण माणूस ऑलवेज राईट असतो. ओके, लक्षात घ्या. पॅरेंट जनरेशन कशी आहे, तर जे फिमेल जी आहे म्हणते ती टॉल आहे. फिमेल जी आहे, आता इथं मेल फिमेलवर आपल्याला फोकस करायचा नाही, आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरवर फोकस करायचं आहे. ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणतं आहे म्हणते, एक कॅरेक्टर टॉल आहे म्हणते, तर दुसरं काय म्हणते डार्क आहे. डार्क म्हणजे हाईट कमी असणे, आणि टॉल म्हणजे हाईट जास्त असणे. ओके, एवढाच प्रकार आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, आणि याला आपण ट्रेट पण म्हणू शकतो. ट्रेट म्हणजेच काय, एक असं कॅरेक्टर पाहिजे आपल्याला की ते इनहेरिटेड झालं पाहिजे, पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये गेलं पाहिजे, असं कॅरेक्टर म्हणजेच त्याला काय आपण म्हणतो, आपण त्याला म्हणतो ट्रेड असं म्हणतो. आणि ते आपण काय केलं पाहिजे, डिफरन्शिएट करता आलं पाहिजे ते आपल्याला. ओके, असं जर कोणतं कॅरेक्टर असलं की ते पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंगमध्ये जाते आणि ते आपण डिफरन्शिएट करू शकू, असं जर असलं त्याला आपण ट्रेड म्हणतो. म्हणजे इथं ट्रेड जर म्हटलं तर कोणतं आहे म्हणते, टॉल आणि डार्क. ओके, इथपर्यंत लक्षात आले. पॅरेंट कसे आहे म्हणते, टॉल आणि डार्क असे दोन पॅरेंट आहे, एक फिमेल आहे आणि दुसरं काय म्हणते मेल आहे. ओके, आता पहा, आता एक फिनोटाइपिकली कसे पहा, फिनोटिपिक कसे आहे मग पहा. फिनोटिपिक हा कसा होता, तर हा टॉल होता जे आपण लिहिलं अगोदर. ओके, फिनोटाइप कसे आहे म्हणते, तर सिम्पली टॉल आहे. आता लक्षात घ्या, फिनोटिपिकली एक्सटर्नल अपीअरन्स बाहेरून कशी दिसतं आपल्याला, तर आता फक्त टॉल आणि डार्कवर फोकस करा. हे फिमेल आणि हा मेल याच्यावरती जास्त फोकस करायचा नाही अजून तरी. ओके, हा लक्षात घ्यायचं. पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स पाहिला आपण, आणि दुसरा लॉ पाहिला आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर हा लॉ ऑफ सेग्रिगेशनचा आणि लॉ ऑफ डॉमिनन्स दोन्ही बी इथं इझिली लक्षात येऊन जातं आपल्याला. जे मी सांगितलं ना तुम्हाला खाली एक्झाम्पल देऊन, त्या एक्झाम्पलवरून इझिली. आता लक्षात घ्यायचं, हे टॉल आणि डार्क ही जी व्हरायटी होती म्हणते, ही कशाची होती म्हणते, गार्डन पीची. ओके, या गार्डन पीवरतीच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कोणतं म्हणते, मेंडेल नावाच्या सायंटिस्टनं
गार्डन पी वरतीच त्यांनी ते दिलेलं होतं. ओके, 7 कॅरेक्टर होते, त्यातलं एक कॅरेक्टर आहे. ओके, तर पहा फिनोटाईप कशा आहे म्हणते, तर लक्षात ठेवायचं फिनोटाईप म्हणजेच काय, एक गार्डन पीची एक व्हरायटी होती की ती टॉल व्हरायटी होती, दुसरी अशी होती की ते कसं होतं, डार्क प्लांट होतं. तुम्हाला जसं अंडरस्टँड होईल तसं. तर पण लक्षात काय ठेवणं आहे, टॉल आणि डार्क. फिनोटिपिकली कसं दिसते म्हणजे एक व्हरायटी आहे ती कशी दिसते, टॉल, आणि दुसरी व्हरायटी कशी दिसते, डार्क. ओके, आता याच्यामध्ये आता जेव्हा टॉलनेस आहे तर टॉलनेसले रिस्पॉन्सिबल असणार म्हणते जिनोटाईप. ओके, कोणतीही गोष्ट आपोआप तर होत नाही. जर टॉलनेस आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोणतरी आतमधून पण असणार ना, तर त्याला आपण म्हणतो जेनेटिक एक्सप्रेशन. ओके, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी, तर जिनोटाईप कोणते आहे म्हणते, तर लक्षात घ्या जिनोटाईप. तर आपण हे इथं न लिहिता, ओके, आपण इथं लिहू. हे पॅरेंट जनरेशन आहे. फिनोटाईप, फिनोटिपिकली कसे दिसतं आपल्याला, टॉल दिसता आणि ओके, लक्षात घ्या. जिनोटाईप काय म्हणते, तर ह्या टॉलनेस कॅरेक्टरसाठी जिनोटाईप, जेनेटिक मेकअप, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते या टॉलनेससाठी, तर कॅपिटल टी, आणि डार्कनेस येण्यासाठी स्मॉल टी. लक्षात घ्या. आता याला काय म्हणता माहिती आहे का, हे झाले जिनोटाईप. आता या जिनोटाईपमधून खाली काय येणार म्हणते, गॅमेट येणार. काय येणार, गॅमेट. जेव्हा जेव्हा हे सिमिलर असतं म्हणते, सिमिलरपैकी एकच गॅमेट बाहेर येतो, म्हणून कॅपिटल टी आहे, म्हणून गॅमेट पहिला कोणता येईल म्हणते, एकच, फक्त एकच आला दोन्हीपैकी एक. कोणता आला म्हणते, एकच टी आला. कोणता, कॅपिटल टी. आणि इकडनं पण सिमिलर आहे. ओके, तर या सिमिलरपैकी एकच येणार, तर तो कोणता येईल म्हणते, स्मॉल टी. ओके, हे झाले काय म्हणते, गॅमेट झाले. काय झाले, गॅमेट. ओके, आता जी येईन म्हणते, जे तयार होईल म्हणते ती आहे F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये काय होतं म्हणते, कॅपिटल टी, स्मॉल टी. लक्षात घ्या, ही झाली F1 जनरेशन, कॅपिटल टी, स्मॉल टी. तर लक्षात घ्या आता इथं. तर हे जे आहे ना, हा फिनोटिपिकली, हा आपल्याला फिनोटिपिकली कसा दिसतो म्हणते, टॉल दिसतो. कसा दिसतो, टॉल. ओके, का बरं, हा कॅपिटल टी या स्मॉल टीवर डॉमिनंट आहे. म्हणून लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपण शिकलो ना, जो कॅपिटल टी जो एक्सप्रेशन दाखवत आहे, कोणता दाखवत आहे, कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस. तर टॉलनेस हा काय झाला, डॉमिनंट झाला. आणि रिसेसिव्ह काय म्हणते, डार्कनेसचा जो स्मॉल टी असतो तो काय, रिसेसिव्ह आहे. तर हा कसा असतो, टॉल असतो, पण हेट्रोझायगस टॉल असतो. म्हणजे ओके, होमोझायगस म्हणजे दोन्ही सारखे, आणि हेट्रो म्हणजे एक मोठा एक छोटा. ओके, लक्षात ठेवायचं फक्त, हेट्रोझायगस टॉल असतो हा. आता याचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, इथं जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल, लक्षात घ्या हां, इथं जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते, आता हे झाली F1 जनरेशनमध्ये. तर या लॉ ऑफ सेग्रिगेशन पहा, लक्षात घ्या. लॉ ऑफ सेग्रिगेशनचं जे स्टेटमेंट होतं त्याच्यामध्ये काय होते, 2 डिफरंट पॅरेंट होते. म्हणजे त्या 2 डिफरंट पॅरेंटचे 2 डिफरंट अलील होते. अलील म्हणजे पाहिजे, हे पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीनचे अल्टरनेटिव्ह पेअर ऑफ अलील असतात. ओके, एक कॅपिटल टी असणार, दुसरा बी कॅपिटल टी असणार, पण रिस्पॉन्सिबल फॉर 1 कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर आहे म्हणजे, टॉलनेसचं. ओके, म्हणजे पहा हे अलील आहे, हे काय आहे, अलील आहे. 2 डिफरंट पॅरेंटचे, हा एक अलील आहे, हा एक अलील आहे. 2 डिफरंट पॅरेंटचे 2 डिफरंट अलील. एक ते काय करता, F1 जनरेशनमध्ये एकत्र आला कॅपिटल टी, स्मॉल टी. F1 जनरेशन म्हणजे पहा 2 अलील ऑफ 2 डिफरंट पॅरेंट. 2 अलील 2 डिफरंट पॅरेंटचे एका F1 जनरेशनमध्ये एकत्र आले. ते एकत्र त्या F1 जनरेशनमध्ये राहिले, आणि राहिल्यानंतर जेव्हा त्याचं गॅमेट फॉर्मेशन होते म्हणते, तेव्हा ते ओरिजिनल फॉर्ममध्ये काय होते म्हणते, सेपरेट होतात. तर लक्षात ठेवायचं, ह्या F1 जनरेशनचं आता आपण नंतरची F2 जनरेशन काढू. आता F2 जनरेशनमध्ये कोणते गॅमेट जातील म्हणते, तर आता ते पाहू आपण F2 जनरेशनमध्ये. ओके, तर लक्षात आलं इथपर्यंत. या लॉचं सिम्पल पहा, लक्षात काय म्हणणं होतं, तर इथं काय म्हणणं आहे की 2 डिफरंट आलेलं आहे, 2 डिफरंट पॅरेंट्स हे F1 जनरेशनमध्ये एकत्र येतात, ते एकत्र राहतात. कोणत्याच प्रकारचं कॉन्टॅमिनेटिंग, कोणत्याच प्रकारचं भेसळ त्यामध्ये होत नाही. आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होते म्हणते, तेव्हा ते रिमेन सेपरेट होऊन जातात. असंच या लॉचं असं म्हणणं आहे. तर लक्षात घ्या. आता आपण समोरचं पाहू. F1 जनरेशन होती आपली, त्याच्यामध्ये कॅपिटल टी, स्मॉल टी होता. तर याच्यातून गॅमेट किती बाहेर निघतील म्हणते, एक कॅपिटल टी निघणार, एक स्मॉल टी निघणार. ओके, एक कॅपिटल टी निघणार, एक स्मॉल टी निघणार. तर आपण काय करू, आता आपण याला F2 जनरेशन काढू याची. आता आपण याची सेल्फिंग पाहू. ओके, सेल्फिंग म्हणजे हाऊ मेनी क्रॉसेस याचे होऊ शकतात. हां, लक्षात घ्यायचं. आपण सेल्फिंग करतो म्हणजे काय, याचे क्रॉस चेक करतो आपण, किती क्रॉस होऊ शकतात. तर आता पहा, लक्षात घ्या, आपला जो गॅमेट किती आहे म्हणते, 2 गॅमेट आहे. एक ज्याच्यातून 2च गॅमेट निघतात, एक कॅपिटल टी निघतो, एक स्मॉल टी निघतो. ओके, लक्षात घ्या.
मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जो मेल असतो तो ऑलवेज राईट असतो आणि जी फिमेल जी असते ती इकडच्या साईडनं लिहायची. ओके, गॅमेट 2च आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, आणि इकडनं पण कॅपिटल टी हा स्मॉल टी. लक्षात घ्या, शांततेने समजून घ्या. हां, आता फक्त हा मोनो हायब्रिडचा क्रॉस पाहत आहे आपण. हां, फक्त एका सिंगल कॅरेक्टरसाठी पाहत आहे. जेव्हा 2 कॅरेक्टरसाठी पाहू तेव्हा त्याला आपण काय म्हणते डायहायब्रिड क्रॉस, तो आपण नंतर पाहू. हा मोनो हायब्रिड क्रॉस आहे. एका सिंगल कॅरेक्टरसाठी 2 डिफरंट पॅरेंटमध्ये काय करत आहे आपण, क्रॉस करत आहे. आता हे सेल्फिंग होत आहे. सेल्फिंग म्हणजे F2 जनरेशनमध्ये. लक्षात ठेवायचं, जनरली आपल्याला असं म्हटलं जातं की जे हायब्रिड व्हरायटी असतात ते फक्त एकच, जे F1 हायब्रिड असते म्हणते F1. ओके, म्हणजे पहिली प्रोजेनीस त्याची तुम्ही वापरा म्हणते, नंतरची नेक्स्ट जे असते म्हणते F2 प्रोजेनी ते वापरू नाही. का बरं, त्याच्यामध्ये सेल्फिंग होऊन जाते. ओके, सेल्फिंग म्हणजे पूर्णपणे भेसळ होऊन जाते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय करतो, हायब्रिड ज्या व्हरायटी असतात ते पहिलाच F1च वापरतो, F2 वापरत नाही. तर लक्षात घ्यायचं. याच्या सेल्फिंगमध्ये काय होऊ शकते, तर 2 गॅमेट निघले म्हणते इथून. फक्त कोणते कोणते गॅमेट निघले पहा. हा जो ओरिजिनल आठवते, जेव्हा आपण गॅमेट काढले होते हा ओरिजिनल फॉर्म होता आणि आपल्या लॉ ऑफ सेग्रिगेशनच्या स्टेटमेंटमध्ये ओरिजिनल फॉर्ममध्ये ते दिसून येते म्हणते ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. दिसला आपल्याला गॅमेट फॉर्मेशनमध्ये जसा ओरिजिनल फॉर्म तयार झाला म्हणजे पॅरेंट टू बाहेर आला होता तसा आपल्याला इथं दिसतो. ओके, आता याच्यामध्ये पहा हा क्रॉस होईल, कॅपिटल टी हा आहे कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, त्याच्यानंतर स्मॉल टी आहे. तर लक्षात घ्या, आपण हा अगोदर लिहितो कॅपिटल टी स्मॉल टी आणि हा स्मॉल टी आहे, हा स्मॉल टी आहे. ओके, स्मॉल टी. आता आपण काय काय पाहत आहे, हा बोर्ड आहे आपला, जो एकूण किती आहे म्हणजे 4 आहे. 1, हा 2, हा 3 आणि 4 क्रॉसेस होऊ शकतात. 4च्या वर याच्यामध्ये आपल्याला जास्त निघणार नाही. तर पहा, तर लक्षात घ्या, फिनोटिपिकली आपल्याला काय दिसते, फिनोटिपिक काय दिसतो, तर पहा हा कॅपिटल टी आहे म्हणजे रिस्पॉन्सिबल फॉर टॉल. हा होमोझायगस टॉल आहे. ओके, हा कॅपिटल टी स्मॉल टी आहे. आपल्याला माहीत आहे हा कॅपिटल टी आहे म्हणून हा डॉमिनंट ओव्हर आहे मध्ये स्मॉल टीवर, म्हणून हा कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस, म्हणून हा हेट्रोझायगस टॉल आहे. पण कसं आहे म्हणते हेट्रोझायगस टॉल आहे. आणि हा पहा, लक्षात घ्या, हा जो तिसरा आहे हा बी कॅपिटल टी स्मॉल टी आहे. हा पण कसा आहे म्हणते टॉल आहे, पण कसा आहे हेट्रोझायगस टॉल आहे. ओके, आणि हा जो आहे स्मॉल टी हा काय म्हणते होमोझायगस डार्फ आहे. कसा आहे म्हणते होमोझायगस डार्फ आहे. तर आपल्याला कसं दिसत आहे पहा, लक्षात घ्या, आपल्याला काय दिसत आहे, हा एक टॉल आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. म्हणजे 3 आपल्याला असे आहे, 3 जे आहे 3 आपल्याला टॉल दिसले म्हणते. ओके, ते होमो हेट्रो ते नंतर पाहू. पण आपल्याला फिनोटिपिकली बाहेरून तर आपल्याला 3 लोक काय दिसले, टॉल दिसले, आणि एक व्यक्ती काय दिसला म्हणते डार्फ दिसला. कसा दिसला, हाईट कमी असणारा दिसला. म्हणून आपण फिनोटिपिक रेशो, ओके, याला आपण मोनो हायब्रिड जे होतं ना, ह्याला सिंगल कॅरेक्टरसाठी म्हणून आपल्याला याला काय म्हणतो मोनो, म्हणजे एका सिंगल कॅरेक्टरसाठी आपण अभ्यास केला म्हणून मोनो हायब्रिड. ओके, मोनो हायब्रिड क्रॉस होता. या मोनो हायब्रिड क्रॉसमध्ये काय केलं आपण, मोनो हायब्रिड पहा, लक्षात घ्या, मोनो हायब्रिडचा फिनोटिपिक रेशो काय असतो म्हणजे 3:1. 3:1 म्हणजेच काय, 3 प्लॅन्ट इथं आपल्याला काय दिसले, टॉल दिसले, आणि एक प्लॅन्ट काय दिसलं म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन, फिनोटिपिकली म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल, बाहेरून हा व्यक्ती कसा दिसतो आपल्याला. ओके, आता पहा जिनोटिपिकली हे कसे आहे. ओके, आता जिनोटिपिक पहा, हा होमोझायगस टॉल आहे. लक्षात घ्या, आता शांततेने समजून घ्या, हा होमोझायगस म्हणजे कम्प्लिटली कॅपिटल होमोझायगस टॉल आहे. हा कसा आहे म्हणजे हा एक प्लॅन्ट झाला होमोझायगस टॉल. नंतर हे कसं आहे म्हणते, हे हेट्रोझायगस टॉल आहे. ओके, हे एक झालं. हां, लक्षात घ्या, समजून घ्या. आणि पहा नंतर कसं आहे, हे पण काय असं आहे हेट्रोझायगस टॉल आहे म्हणते. ओके, हे कसे झाले, 2 झाले. आणि हे पहा, लक्षात घ्या, हा कसा आहे होमोझायगस आहे. कसा आहे होमोझायगस डार्फ आहे. पण कसा आहे होमोझायगस डार्फ हा एक झाला. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आपण रोमन अंकात अशासाठी लिहिलं की अंडरस्टँडिंगसाठी 1:2. ओके, म्हणून इकडे असं लिहू 1:2. 1 आपल्याला होमोझायगस टॉल दिसला. जिनोटिपिकली आतमधून पाहता येतात. लक्षात घ्या, बाहेरून आपला पोरगा कसा दिसतो ते महत्त्वाचं नाही, आतमध्ये कॅरेक्टर कोणते आहे ते बी महत्त्वाचे आहे. आपण जे म्हणतो ना, प्रत्येक कॅरेक्टरसाठी कोणती तरी जीन रिस्पॉन्सिबल असतात. जीन असतात म्हणजेच काय, अलील असतात. जीन म्हणा का अलील म्हणा, एक सिमिलर वर्ड आहे. इट इज अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन, इट इज नोन ॲज अलील म्हणजे कोणत्याही कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतात म्हणजे जीन आतमधून. ते जिनोटिपिकली कसे आहे तर ते पाहत आहे आपण आता. तर आपल्याला असं दिसून आलं की होमोझायगस टॉल दिसून आला म्हणते 1.
ओके, तो एक लिहिला आपण. नंतर हेट्रोझायगस एक झाला, हा दुसरा झाला. ओके, हेट्रोझायगस किती निघले आपल्याला, 2 दिसले. 1:2, 2:2 आणि जो डार्क होता म्हणजे होमोझायगस डार्क होता तो कसा यामध्ये एकच होता. ओके, म्हणजे 1:2, 2:1 हा काय रेशो आहे म्हणते, जिनोटिपिक रेशो. मोनो हायब्रिडचा जिनोटिपिक रेशो काय आहे, तो 1:2, 2:1. लक्षात येईल का. ओके, आता लक्षात घ्या. तर हा जो झाला याला काय म्हणतो आपण, तर हा झाला आपला मोनो हायब्रिडचा क्रॉस. ओके, एका सिंगल कॅरेक्टरसाठी आपण अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आपण काय फिनोटिपिक जिनोटिपिक रेशो पाहिले आपल्याला, तर 3:1 आणि 1:2, 2:1 हे रेशो आपल्याला दिसून आले. आता काय करू आपण, आणखी क्रॉस चेक करू. काय करू, तर टेस्ट क्रॉस करू आणि बॅक क्रॉस करून पाहू. ओके, आपला लॉ इथं आपल्याला प्रूफ होतो. ओके, तर आता आपण पाहू टेस्ट क्रॉस. आता आपण काय पाहत आहे, टेस्ट क्रॉस पाहत आहे. ओके, कोणता क्रॉस पाहत आहे लक्षात घ्या, टेस्ट क्रॉस. ओके, आता टेस्ट क्रॉस करू आपण. तर टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोझायगस. ओके, F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोझायगस. तर लक्षात घ्या, आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय लक्षात घ्या. हां, ह्या मेथड आहे, या मेथडनं बऱ्याचशा व्हरायटी तयार झाल्यानंतर जेवढ्या आपण ज्या व्हरायटी वापरतो ना, ह्या सगळ्या व्हरायटी या मेथडनं ह्या आहे ज्या मेथड्स आहे. ओके, ज्या कन्व्हेन्शनल मेथड्स आहे ह्याच्यापैकी बॅक क्रॉसमध्ये काय करतो आपण, F1 क्रॉस विथ आयदर पॅरेंट. ओके, आयदर पॅरेंट म्हणजे समोरचा जो असतो तो. हां, तर लक्षात घ्या. हां, तर आता एक गोष्ट म्हणजे इथं समजून घ्यायचं असं आहे की आपल्याला लक्षात ठेवायचं, पॅरेंट जनरेशन जी होती म्हणते ते कसे होते, तर लक्षात ठेवा आपले पॅरेंट कसे होते फिनोटिपिकली. हे समजून घ्यासाठी नंतर आतमध्ये जाऊ. हां, हे इथपर्यंत कशा आलं, F1 पर्यंत येऊ फक्त. F1 आपण म्हटलं ना, F1 म्हणजे फर्स्ट. ओके, द क्रॉस बिटवीन द क्रॉस ऑफ F1 विथ रेसिसिव्ह होमोझायगस अँड द क्रॉस ऑफ F1 विथ आयदर पॅरेंट्स मीन्स बॅक क्रॉस. ओके, तर आता आपल्याला लक्षात घ्या पॅरेंट कसे होते, पॅरेंट जनरेशन होती. पॅरेंट जनरेशनमध्ये फिनोटाईप कसे होते. ओके, फिनोटाईप कसे होते, टॉल आणि टॉल क्रॉस विथ डार्क. ओके, टॉल क्रॉस विथ डार्क. ओके, हे झाले फिनोटाईप. नंतर जिनोटाईप कसे होते. ओके, जिनोटाईप कसं असणार, तर कॅपिटल टी रिस्पॉन्सिबल फॉर टॉलनेस आणि स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर डार्कनेस. अँड नंतर गॅमेट कसे होते. ओके, तर गॅमेट कसे होते, एकच गॅमेट येईन, दोन्ही सारखे आहे म्हणून त्यातला एकच येतो. तर कॅपिटल टी आला इकडनं कोणता येईल म्हणते स्मॉल टी. आणि हे झाली F1 जनरेशन कशी होती म्हणते, कॅपिटल टी स्मॉल टी रिस्पॉन्सिबल फॉर हेट्रोझायगस टॉल. याला आपण म्हणतो हा झाला F1. हा काय झाला, हा F1. ह्या F1चा क्रॉस आता लक्षात घ्यायचा, या F1चा क्रॉस करणं आहे. ओके, म्हणजेच आपण F1 म्हणजेच काय, कॅपिटल टी स्मॉल टी आणि रिसेसिव्ह होमोझायगस म्हणजे रिसेसिव्ह कोणती आहे म्हणते, तर हे जे आहे स्मॉल टी इज अ रिसेसिव्ह होमोझायगस. म्हणजे स्मॉल टी. आणि बॅक क्रॉस म्हणजे काय पहा, तर हा F1 क्रॉस विथ म्हणजे कॅपिटल टी क्रॉस विथ आयदर पॅरेंट. आता लक्षात घ्या, आयदर पॅरेंट कोणते याच्यातले, तर ही समोरची जी आहे ना, हे असतात आयदर पॅरेंट. समोरचे जे असतात ते असतात आयदर पॅरेंट. म्हणजे कसे, कॅपिटल टी. आता तुम्हाला लक्षात आले असणार हे डेफिनेशन. ओके, टेस्ट क्रॉस म्हणजेच काय, दी F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोझायगस मीन्स टेस्ट क्रॉस. आणि बॅक क्रॉस म्हणजेच काय, F1 क्रॉस विथ आयदर पॅरेंट, जे समोरचे जे पॅरेंट्स असतात म्हणजे. ओके, तर ते पॅरेंटचा क्रॉस करावा लागतो. तर आता आपण हे पाहू याचं, जो आपण मोनो हायब्रिडसाठी एक सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होतं टॉलनेस आणि डार्कनेससाठी आपण हे पाहत आहे. ओके, तर पहा आता लक्षात घ्या, इथं आता टेस्ट क्रॉसवर फोकस करा. आता तुम्हाला समजलं ना हे कुठून आलं, तर आता टेस्ट क्रॉसवर फोकस करू आपण. टेस्ट क्रॉस करत असताना आपल्याला पॅरेंट माहीत आहे, तर आपण फिनोटाईप पाहू. पॅरेंटची फिनोटाईप कसे असतील, फिनोटाईप तर आपल्याला फिनोटाईप दिसून आले कॅपिटल टी. आता कॅपिटल टी म्हणजे फिनोटाईप कसा असणार, टॉल असणार. कसा असणार, फिनोटाईप टॉल असणार. आणि जो जिनोटाईप असणार, ओके, तो कसा असणार, डार्क असणार. ओके, तो असणार डार्क. ओके, जिनोटाईप पहा आता लक्षात घ्या. आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. हां, जिनोटाईप कसा असणार तर लक्षात ठेवा. टेस्ट क्रॉसचं म्हणणं काय आहे, F1 क्रॉस विथ F1चे जे जिनोटाईप होता, F1चा जिनोटाईप हा कसा होता, हेट्रोझायगस टॉल होता. कसा होता, हेट्रोझायगस टॉल.
ओके, हेट्रोझायगस टॉल आलं इथं, लक्षात घ्या हां, हेट्रोझायगस टॉल. आणि इकडनं कसा होता म्हणते होमोझायगस, लक्षात घ्या, रिसेसिव्ह होमोझायगस. रिसेसिव्ह होमोझायगस म्हणजेच काय, स्मॉल टी हे लक्षात घ्यायचं येतो ना. F1 क्रॉस विथ रिसेसिव्ह होमोझायगस, हा क्रॉस जर आपण केला तर याला आपण काय म्हणतो, टेस्ट क्रॉस असं म्हणतो. आणि हा मोनोहायब्रिडचा अगोदर तर आपण सेकंड म्हणजे सेग्रिगेशन नेहमी कशामध्ये होते, F2 प्रोजेनीमध्ये होते. तर ते सेग्रिगेशन आपण अगोदर काढलं, नंतर टेस्ट क्रॉस करायला लागतो, नंतर बॅक क्रॉस, तेव्हा तो लॉ तिथं प्रूव्ह होतो, लक्षात घ्यायचं. तर आता काय होणार म्हणते, गॅमेट कोणते बाहेर निघतात लक्षात ठेवा हां. गॅमेट कोणते आता लक्षात घ्या, इथं दोन्ही गॅमेट बाहेर निघतील. कोणते, कॅपिटल टी पण निघणार आणि स्मॉल टी पण निघणार. ओके, आणि इकडे काय निघणार पहा, लक्षात घ्या, दोन्ही स्मॉल टी आहे म्हणून एक स्मॉल टी निघतो. ओके, तर पहा आता आपण ना, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना, हे याच्यासाठी महत्त्वाचं होतं की जे समोरची जी असते ती फिमेल असते आणि हा जो इकडच्या साईडचा ऑलवेज राईट जो असतो तो माणूस असतो, ते याच्यासाठी सांगितलं होतं की आता आपल्याला प्रॉब्लेम आला असता की कोणते कुठं लिहावे. ओके, तर त्यामुळे मी काय केलं होतं, असं डबा काढला, आपल्याकडे गॅमेट आले हां. तर हे गॅमेट आपण ना असे काढलो होता हां. तर हे कॅपिटल टी, हा कॅपिटल टी लिहिला आणि हा स्मॉल टी इथं लिहिला. ओके, आणि हा जो छोटा टी आहे हा इकडनं लिहू. तर पहा हे जे गॅमेट आहे, गॅमेटचं क्रॉसिंग पाहत आहे आपण. तर कॅपिटल टी आहे इकडनं स्मॉल टी आहे. ओके, इकडनं स्मॉल टी आहे आणि इकडनं पण स्मॉल टी आहे. ओके, म्हणजे आपल्याला टेस्ट क्रॉसमध्ये असं दिसून आलं म्हणते, एक हेट्रोझायगस टॉल भेटला आपल्याला, एक हेट्रोझायगस टॉल दिसला आणि दुसरा कसा दिसला म्हणते, हा होमोझायगस डार्क दिसला. होमोझायगस कसा दिसला, डार्क दिसला. ओके, म्हणून आपण जर समजा याला जर आपण जसं पाहिलं होतं, याला फिनोटिपिक कसा आहे रेशो, फिनोटिपिक आहे 1:1. ओके, 1:1 लक्षात ठेवायचं हां. म्हणून इथं काय आहे, फिनोटिपिक न म्हणता तुम्ही असंही म्हणू शकता. ओके, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस रेशो. ओके, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस रेशो काय म्हणते, 1:1. ओके, वन प्लांट टॉल आहे म्हणते, हेट्रोझायगस टॉल, आणि दुसरं काय म्हणते, होमोझायगस डार्फ आहे म्हणते, व एक प्लांट. ओके, तर म्हणून आपण मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो काय म्हणते, 1:1. लक्षात आलं, मोनोहायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो असतो 1:1. ओके, तर आता मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस रेशो 1:1. ओके, आता आपण बॅकक्रॉस पाहू हां. अशा सिमिलर मेथडनं बॅकक्रॉसनं अंडरस्टँड करून घ्या. इथून टेस्ट क्रॉस आणि बॅकक्रॉस, इथून डेफिनेशन बी लक्षात येतं पहा, इथून डेफिनेशन लक्षात येतं आणि त्याचं एक्सप्लेनेशन बी आपल्याला लक्षात येते. F1 काय आहे, रिसेसिव्ह पॅरेंट काय आहे ते पण दिसून येते, आणि आयदर पॅरेंट काय ते पण लक्षात येते. ओके, तर आता आता आपण बॅकक्रॉस पाहता, लक्षात घ्यायचं हां. बॅकक्रॉसमध्ये जे फिनोटाईप आहे इकडे लिहिलेलं आहे आपण हां. आता आपण फिनोटाईप माहीत झालं आपल्याला, नंतर जिनोटाईप माहीत झालं, नंतर गॅमेट माहीत झालं. तर पहा आता फिनोटाईप कशा आहे म्हणते, तर आपल्याला फिनोटाईप दिसत आहे, फिनोटाईप कशा आहे, टॉल आहे. फिनोटाईप कसा आहे म्हणते, टॉल आहे. आणि इकडचा फिनोटाईप कसा आहे म्हणते, हा पण टॉल आहे. कसा आहे, टॉल आहे. आता लक्षात घ्यायचं खाली, आता हे टॉल आपल्याला एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल आपल्याला फिनोटिपिक कॅरेक्टर दिसता. आता जिनोटाइपिकली कसं आहे, जिनोटिपिक कसा आहे पहा, जिनोटिपिक कसा आहे, हा जो आहे F1 हा हेट्रोझायगस टॉल आहे. हा टॉल आहे पण कसा आहे, हेट्रोझायगस टॉल आहे, म्हणून कॅपिटल टी स्मॉल टी. आणि हा कसा आहे म्हणते, कॅपिटल टी हा होमोझायगस टॉल आहे, कॅपिटल टी. ओके, आता याच्यातून गॅमेट कोणते बाहेर निघतात ते पहा, लक्षात घ्या हां. गॅमेट, तर गॅमेट इथून कोणते, दोन्ही गॅमेट निघतात. कोणते, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि इकडनं एकच फक्त काय निघणार, कॅपिटल टी बाहेर निघणार. हे झाले गॅमेट, हे झाले गॅमेट. आता आपण परत जसं आपण ऑलवेज राईट कोण असतो, तर माणूस असतो, आणि नंतर तर पहा, हा कॅपिटल टी, हा स्मॉल टी, हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी लिहिला. नंतर तिकडचा कोणता आहे, तर एकच कॅपिटल टी आहे. आता आपण पहा, लक्षात घ्या, इकडनं कॅपिटल टी आहे आणि इकडनं पण कॅपिटल टी आहे. काय म्हणते, तर इथं काय येतो,
तर सिंपल लक्षात घ्यायचं, हा काय येईन म्हणजे होमोझायगस टॉल आहे. म्हणजे आपण होमोझायगसच्या जागी आपण काय पाहू, फक्त फिनोटिपिक कॅरेक्टर पाहिलं तर हा कसा असतो, टॉल असतो. हा होमोझायगस टॉल आहे. आणि हा पहा कॅपिटल टी आणि स्मॉल टी, हा कसा आहे म्हणते हेट्रोझायगस टॉल आहे. पण कसा आहे, टॉल आहे. म्हणजे बोथ आर दी टॉल, बॅकक्रॉसमध्ये दोन्ही काय म्हणते टॉल आहे. म्हणून आपण बॅकक्रॉस मेथडचा यूज करून काय करतो, आपल्याला जर एखादा कॅरेक्टर जर एखादं कॅरेक्टर आपल्याला जर एखाद्या व्हरायटीमध्ये जर टाकायचं असलं तर आपण बॅकक्रॉस करत 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 7व्या-8व्या जनरेशनपर्यंत ते कॅरेक्टर त्या व्हरायटीमध्ये जाते. लक्षात ठेवायचं. ओके, इथं काय होणार म्हणजे दोन्ही बी एक प्युअर टॉल भेटतो म्हणजे होमोझायगस टॉल भेटतो आणि दुसरा कसा आहे म्हणते हेट्रोझायगस कसा टॉल भेटतो आपल्याला कोणत्या क्रॉसमध्ये, बॅकक्रॉसमध्ये. ओके, क्लिअर कट एक्सप्लेनेशन आहे मोनो हायब्रिड क्रॉसचं. ओके, हे मोनो हायब्रिड क्रॉसचा एका क्रॉससाठी एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतला आपण आणि त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन पाहिलं. लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे F1 जनरेशनमध्ये ज्याचं दिसते कॅरेक्टर, ओके, जो F1 प्रोजेनीमध्ये दिसतो त्याला आपण, जो ज्याचे एक्सटर्नल ॲपरन्स दिसते त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो. आणि जे दिसत नाही पण ते असतात त्यांना आपण कसे म्हणतो, रिसेसिव्ह कॅरेक्टर. आता फॉर एक्झाम्पल एखादं बाळ जर झालं कोणाच्या घरी तर आपण म्हणतो त्याच्या बाबावानी दिसतो. तर बाबावानी दिसतो म्हणजेच काय, त्याचे बाबा त्याच्यामध्ये डॉमिनंट ठरले. ओके, किंवा एखादे म्हणता की नाही या मुलीमध्ये त्यांच्या आईसारखे डोळे आहे, म्हणजेच काय, त्यांच्या आईचे डोळेचं जे कॅरेक्टर होतं त्यांच्या आईच्या डोळ्याचं कॅरेक्टर त्या बाळामध्ये, त्या छोट्याशा बेबीमध्ये ते डोळ्यांचं आईद्वारे ते डॉमिनंट झालेले आहे ते कॅरेक्टर, असं तिथं शो होते. म्हणजेच काय, पहिल्या प्रोजेनीमध्ये जे काही कोणते कॅरेक्टर येत असतील आणि जे आपल्याला एक्सप्रेस होत असतील बाहेरून त्याला आपण म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर. पण त्याच्याच आणखी याची जेव्हा डॉमिनंट होता तर त्याचे काय असतात, रिसेसिव्ह पण कॅरेक्टर असतात. ओके, तर रिसेसिव्ह जो असतो ना तो लपलेला असतो त्या जनरेशनमध्ये. पण असा अर्थ नाही की तो तिथं लपला म्हणून तो लपलेलाच राहील, पण त्याच्यानंतरची जी जनरेशन असते म्हणते तेव्हा तो काय होतो म्हणते बाहेर येतो. ओके, ॲट द टाईम ऑफ ओरिजिनल फॉर्ममध्ये येतो म्हणते गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर काही एक अडचण येत असली तर तुम्ही तिथं एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तिथे कमेंट करा. आणि शेवटचं जाते वेळेस मोनो हायब्रिडचा जो फिनोटिपिक रेशो असतो, मोनो हायब्रिडचा फिनोटिपिक रेशो आहे 3:1चा. मोनो हायब्रिडचा जिनोटिपिक रेशो मोनो हायब्रिडचा जिनोटिपिक रेशो आहे 1:2:1. तर मोनो हायब्रिडचा टेस्ट क्रॉस रेशो आहे 1:1. लक्षात ठेवायचं, 3 रेशो इथून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि बॅक क्रॉसमध्ये काय असते तर एक होमोझायगस टॉल आणि एक हेट्रोझायगस टॉल असे दोन आपल्याला दिसून येतात मोनो हायब्रिडमध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, फिनोटिपिक रेशो, जिनोटिपिक रेशो आणि टेस्ट क्रॉस रेशो आपल्याला यायला पाहिजे. हे ॲज इट इज जेव्हा आपलं नेक्स्ट लेक्चर राहील त्यामध्ये आपण जेव्हा डायहायब्रिड क्रॉस पाहू म्हणते. ओके, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्बंट जो थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स आणि त्यालाच आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्बंट असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण डायहायब्रिडचा रेशो, नंतर फिनोटिपिक, जिनोटिपिक आणि टेस्ट क्रॉस रेशो पाहू. ओके.